पहा, लास्ट पिरियडला आपण लॉज ऑफ मोशन ह्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन बघितलं होतं, टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन बघितलं होतं आणि त्यानंतर व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, त्याच पद्धतीनं डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन आणि डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन हे बघितलं होतं. आता त्यानंतर पुढचा जो नेक्स्ट पॉइंट आहे, तो नेक्स्ट पॉइंट आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आणि इक्वेशन्स ऑफ मोशन. त्याच्या अगोदर आपण इक्वेशन ऑफ मोशन बघूया. त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे. तर पहा, इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. आता जो ग्राफ काढलेला होता आपण पाठीमागच्या वेळेस सुद्धा डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन किंवा डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, त्याच पद्धतीनं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, ते जे ग्राफ काढले होते त्या पद्धतीनं ग्राफ काढल्यानंतर त्या ग्राफवरनं इक्वेशन्स ऑफ मोशन कसे मिळतात ते आपण बघणार आहोत. म्हणून इथं काय म्हणले बा, इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. आता इक्वेशन्स ऑफ मोशन का म्हणले बघा, इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणजे 3 इक्वेशनचा एक संच आहे. म्हणून ज्यावेळी न्यूटन ऑब्जेक्टची मोशन स्टडी करत होता, व्हेन न्यूटन स्टडीड द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गिव्ह अ सेट ऑफ 3 इक्वेशन, आणि त्यांनी ऑब्जेक्टची मोशन अभ्यासत असताना 3 इक्वेशनचा किंवा 3 समीकरणांचा संच मांडला, त्याला इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणतात. दीज रिलेट द डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइम. म्हणजे ही इक्वेशन जी आहेत ती इक्वेशन्स मांडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्यामध्ये कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर त्यामध्ये व्हेलॉसिटी आहे, डिस्प्लेसमेंट आहे, ऍक्सेलरेशन आहे आणि टाइम आहे ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आहे त्या स्ट्रेट लाईन मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट असेल, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी असेल, त्यानंतर ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे आपण बघितलंय, चेंज इन व्हेलॉसिटी, आणि टाइम, ह्या सगळ्या गोष्टी त्या इक्वेशन मध्ये दिसतील तुम्हाला. बघा, तर इक्वेशन्स मांडताना, सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल व्हेलॉसिटी u. सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल व्हेलॉसिटी u. एक ऑब्जेक्ट आहे की जो युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. आता युनिफॉर्म मोशन म्हणजे सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्ये तो मोशन मध्ये आहे की ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी u आहे. इनिशियल व्हेलॉसिटीसाठी अक्षर u आहे. इट अटेन्स अ फायनल व्हेलॉसिटी v इन अ टाइम t. म्हणजे सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी u होती, ठराविक टाइम नंतर त्या ऑब्जेक्टने जी व्हेलॉसिटी प्राप्त केली ती व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी होती, ती किती v आहे, ड्यू टू द ऍक्सेलरेशन a. आता व्हेलॉसिटी बदलले ह्याचा अर्थ त्यात ऍक्सेलरेशन असणार, म्हणून ते ऍक्सेलरेशन स्मॉल a आहे. इट्स डिस्प्लेसमेंट इज s. त्याची डिस्प्लेसमेंट सुद्धा झालेली असणार आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी मोशन मध्ये असतो, स्ट्रेट लाईन मोशन मध्ये, त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u असणार आहे. ठराविक टाइम t नंतर त्याचे डिस्प्लेसमेंट s असणार आहे. त्याची व्हेलॉसिटी बदललेली असणार आहे, ती व्हेलॉसिटी बदललेली v असेल, फायनल व्हेलॉसिटी म्हणतो आपण त्याला, इन टाइम t. आणि त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं असणार आहे, ते ऍक्सेलरेशन a असेल. तर जसं वरती सांगितलं होतं की न्यूटननं जे सेट ऑफ 3 इक्वेशन्स मांडले, त्या सेट ऑफ 3 इक्वेशन्स मध्ये तुम्हाला कुठले कुठले फॅक्टरशी रिलेट झालेले दिसेल त्या ऑब्जेक्टचे मोशन, किंवा कशाशी रिलेटेड असेल, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम आणि डिस्प्लेसमेंट. तर द 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज. पहिली इक्वेशन काय बा, v इज इक्वल टू u प्लस at. अतिशय महत्वाचं आहे, कारण हे इक्वेशन्स तुम्हाला इथून पुढे सुद्धा कायम लागणार आहेत. v इज इक्वल टू u प्लस at. दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. कारण प्रत्येक इक्वेशन फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन सांगतो. आता इथं कुठले क्वांटिटी मधलं रिलेशन आहे बा, इक्वेशनच जर तुम्ही बघितलं तर v इज इक्वल टू u प्लस at आहे. म्हणजेच काय, दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी आणि टाइम ह्यांच्यामधलं रिलेशन सांगतं. इक्वेशन पहिलं बघा, v इज इक्वल टू u प्लस at. ह्यामध्ये v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे ऍक्सेलरेशन आणि t म्हणजे काय आहे, टाइम आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ह्याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो की हे इक्वेशन दिलेलं असतं, किंवा उलट विचारतात, द इक्वेशन विच शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, ते कोणतं आहे, किंवा राईट द इक्वेशन विच शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, तर ते इक्वेशन कुठलं आहे, v इज इक्वल टू u प्लस at. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय बघा, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. ह्याच्यामध्ये s म्हणजे डिस्प्लेसमेंट, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, t म्हणजे टाइम आहे, त्यानंतर प्लस 1/2 at स्क्वेअर.
ए म्हणजे ऍक्सिलेशन आणि टी म्हणजे टाइम आहे. तर इथं कशा कशामधलं रिलेशन आहे बघा. दिस इज द रिलेशन बिटवीन एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे काय आहे टाइम. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे फर्स्ट इक्वेशन हे कशातलं रिलेशन दाखवतं, व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं. सेकंड इक्वेशन हे कशातलं रिलेशन दाखवतं, डिस्प्लेसमेंट अँड टाइम मधलं रिलेशन दाखवतो. बरोबर. त्यानंतर थर्ड इक्वेशन बघा, v square is equal to u square plus 2as. This is the relation between displacement and velocity. Third equation, v square is equal to u square plus 2as. This is the relation between displacement and velocity. v म्हणजे परत फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि a म्हणजे काय आहे एक्सेलरेशन. हे तीन इक्वेशन्स आहेत. ह्या तीन इक्वेशन्सना इक्वेशन ऑफ मोशन म्हणतात किंवा दुसरं कायनॅमेटिकल इक्वेशन्स असंही म्हणतात. तिथून पुढे तुम्ही 10वीला किंवा 11-12वीला सुद्धा जर गेला तरी तुम्हाला इक्वेशन्स माहित असणं गरजेचं आहे. बघा, न्यूटननं सांगितलेले तीन इक्वेशन्स ऑफ मोशन. पहिलं इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस एटी, की जे कशातलं रिलेशन दाखवतं, व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं. दुसरं इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. दिस शोज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि तिसरं इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. दिस शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. बघा, हे तिन्ही इक्वेशन्स कशा लक्षात ठेवायचे. v is equal to u plus at, s is equal to ut plus 1/2 at square, and third equation v square is equal to u square plus 2as. समजलंय. बघा आणखी एकदा, न्यूटननं ऑब्जेक्टचं मोशन अभ्यासत असताना सेट ऑफ 3 इक्वेशन्स, 3 इक्वेशनचा संच मांडला. त्याला इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणतात, की जे कशा कशातलं रिलेशन सांगतात, डिस्प्लेसमेंट, टाइम, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. म्हणून v is equal to u plus at व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन दाखवतं. s is equal to ut plus 1/2 at स्क्वेअर डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं रिलेशन सांगतं. आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन सांगतं. आता हे जे इक्वेशन्स आहेत, हे इक्वेशन्स तुम्हाला ग्राफिकल मेथड नुसार कसे मिळवायचे हे दाखवलेलं आहे. आता हे तुम्ही तुमच्याकडे जर टेक्स्ट बुक असेल किंवा ही तुम्हाला मी पीडीएफ नंतर शेअर करतोय, व्हिडिओ शेअर करतोय, त्याच्यावरनं तुम्ही बारकाईने बघा. इथं आपण थोडं पटकन बघूया. बघा, ही फिगर दाखवलेली आहे. फिगर मध्ये काय आहे, व्हेलॉसिटी आणि टाइम दाखवलं आहे. एक्स ऍक्सिस वर टाइम आहे, वाय ऍक्सिस वर व्हेलॉसिटी आहे. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम म्हणजे पहिलं इक्वेशन. व्हेलॉसिटी अँड टाइम मधलं इक्वेशन जे आहे, की जे v स्क्वेअर इज इक्वल टू v इज इक्वल टू u प्लस 80, हे इक्वेशन कसे मिळाले. फिगर शोज द चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम ऑफ युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी. एक ऑब्जेक्ट आहे की त्याची मोशन सुरू झाले पॉइंट डी पासून. इन अ ग्राफ विथ व्हेलॉसिटी u. सुरुवातीची त्याची व्हेलॉसिटी काय असणार सांगा. तिथं ऑब्जेक्टची सुरुवातीची पोझिशन आहे, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी वाय ऍक्सिस वर व्हेलॉसिटी आणि एक्स ऍक्सिस वर टाइम आहे. त्यामुळे इथं इनिशियल व्हेलॉसिटी त्याची u आहे. त्यानंतर इट्स व्हेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग अँड आफ्टर टाइम टी. म्हणजे जसं टाइम वाढतंय तसं टाइम वाढल्यानंतर तो कुठेपर्यंत पोहोचलाय, बी या पोझिशनला पोहोचलाय. बी या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी काय सांगा परत. इथे u होती, तर इथं काय असणार आहे v. त्याची इनिशियल फायनल व्हेलॉसिटी काय असणार, v असणार आहे. बघा, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे ओडी, ओ पासून डी पर्यंतचं अंतर. तुम्ही म्हणणार हे अंतर असं का बघतोय आपण, कारण वाय ऍक्सिस वर व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे ओडी अंतर म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि ओसी अंतर म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी. आता त्यानंतर टाइम टी काय सांगा. इथून इथपर्यंत टाइम आहे, म्हणजे पहिल्यांदा इथं होता, जसं जसं इकडे सरकत येईल तसं टाइम टी, जे ओई या डिस्टन्स दाखवतो आपण टाइम, म्हणून ओई इज इक्वल टू टी. आता ऍक्सेलरेशन आपल्याला माहित आहे. ऍक्सेलरेशन कसं सांगतो आपण, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. हा सुद्धा फॉर्म्युला आपण बघितलाय. म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता फायनल व्हेलॉसिटी काय सांगा, v आहे, आणि इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, u आहे. मग अंतराच्या भाषेत सांगायचं असेल तर काय, फायनल व्हेलॉसिटी ओसी आणि इनिशियल व्हेलॉसिटी ओडी आहे. म्हणून ओसी मायनस ओडी अपॉन टी म्हणजेच काय येणार, ओसी मायनस ओडी. कुठलं अंतर येणार सांगा, ओसी मधनं ओडी वजा केलं तर कुठलं अंतर राहतं. बघा आणि एकदा, ओसी मधनं ओडी वजा केलं तर हे एवढं अंतर राहणार. बरोबर, सीडी हे अंतर राहणार. म्हणून सीडी इज इक्वल टू ए काय येतं, ऍक्सेलरेशन म्हणजे ए आहे, म्हणून सीडी इज इक्वल टू 80 येते. तुम्ही म्हणणार हे सीडी इज इक्वल टू 80 कसं आले. आणखी एकदा बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल व्हेलॉसिटी आता ह्या ग्राफिकल किंवा ग्राफचा विचार करून आपण अंतराच्या भाषेत सांगायचं असेल तर ओसी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आहे आणि ओडी म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी आहे. म्हणजेच व्ही मायनस यू अपॉन टी येणार.
आता इथं व्ही मायनस यू च्या ऐवजी काय घेतलंय, चेंज इन व्हेलॉसिटी जी आहे ती कुठे ओसी मधनं ओडी गेलं तर सीडी राहते, म्हणून सीडी इज इक्वल टू एटी. हे ए कुठनं आले, हे ऍक्सिलेशन मधलं ए इकडे डाव्या बाजूला लिहिलेलं नाही हो, इथे लिहिले बा ए, म्हणजे ओसी मायनस ओडी आपण इकडे ठेवलं आणि टी इकडे जाणार म्हणजे काय येईल, एटी येईल. आणि ओसी मायनस ओडी म्हणजेच काय, सीडी आहे, म्हणून सीडी इज इक्वल टू एटी लिहिले. पुढं ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू बी. आता इथं काय केलं सांगा, एक पॅरलल लाईन काढली बी पासून वाय ऍक्सिसला छेदणारी बी पासून. त्याच पद्धतीने परत काय केले, दिस विल क्रॉस द एक्स ऍक्सिस इन ई. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस, सॉरी बी पासून वाय ऍक्सिसला पॅरलल काढले आणि ती एक्स ऍक्सिसला कुठे छेदले, ई या पॉइंटला छेदले. परत ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता इथं परत लाईन काढले बा, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस पासिंग थ्रू डी. इथनं एक लाईन काढले की जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि दिस विल क्रॉस द लाईन बी ऍट ए. म्हणजे पहिली जी काढली होती बघा आपण, बी ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल काढली, जी एक्स ऍक्सिसला ई मध्ये छेदते. आणि ही जी लाईन काढलेली आहे ती एक्स ऍक्सिसला पॅरलल काढली, जी बी ला ए बिंदूत छेदते. बरोबर. फ्रॉम द ग्राफ बी इज इक्वल टू काय ना सांगा, बी हे अंतर म्हणजेच कशाची बेरीज, ए बी प्लस ए. म्हणून बा बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. आता व्ही इज इक्वल टू, व्ही म्हणजेच कुठला अंतर आहे, ओडी प्लस सीडी आहे. तसंच एबी इज इक्वल टू सीडी आणि ए इज इक्वल टू ओडी. आता एबी म्हणजेच काय बा, एबी हे अंतर म्हणजेच काय, सीडी आहे, कारण दोन्ही पॅरलल आहेत, आयत आहे, आयताच्या समोरील बाजू ह्या समान लांबीच्या असतात, म्हणून एबी इज इक्वल टू सीडी आणि ए इज इक्वल टू ओडी. म्हणून व्ही इज इक्वल टू काय येणार बा, व्ही इज इक्वल टू सीडी म्हणजे आपण वरती काढलेलं आहे एटी आणि ओडी म्हणजे काय आहे, यू आहे. म्हणून व्ही इज इक्वल टू एटी प्लस यू किंवा व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हे जे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे ते आपल्याला इथं मिळालं. बघा कसं काढले, ग्राफिकल मेथड नुसार. एक ऑब्जेक्ट आहे, पहिल्यांदा हा ग्राफ आहे की ज्याच्यावरती एक्स ऍक्सिस वर टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी आहे. एक ऑब्जेक्ट आहे ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे डी या पॉइंट पाशी, नंतर आफ्टर टाइम टी तो बी या ठिकाणी गेला, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी फायनल व्ही आहे. म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी काय येणार, सीडी म्हणजेच एटी येईल. बरोबर. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सिलेशन, म्हणून सीडी इज इक्वल टू एटी आलं. त्यानंतर आपण काय केलं बा, बी पासून वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन काढल्या, त्याच पद्धतीनं डी पासून एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन काढल्या. म्हणून एबी बी म्हणजेच काय आहे सांगा, एबी प्लस ए आहे. आणि व्ही इज इक्वल टू काय येणार, ओसी म्हणजेच काय आहे बघा, ओसी म्हणजे ओडी प्लस सीडी, म्हणजेच व्ही इज इक्वल टू सीडी प्लस ओडी किंवा ओडी प्लस सीडी. मग सीडी आपल्याला माहिती आहे एटी मिळालाय आणि ओडी यू आहे, म्हणून व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे. त्याच पद्धतीनं इक्वेशन्स डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम, म्हणजे दुसरं इक्वेशन एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, त्याच्यासाठी सुद्धा तीच आकृती आहे. त्या आकृतीवरनं हे इक्वेशन कसं आले बा, लेट अस सपोज दॅट अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म ऍक्सिलेशन ए and it has covered the distance yes within time t. From the graph in figure, the distance covered by object during time t is given by the area of quadrangle DOEB. आता इथे काय करायचं बा, परत हे तुम्हाला दाखवते मी. DOEA हा एक क्वाड्रँगल तयार झालाय बा, इथे एक चौकोन तयार झालाय. DOEA बघा, या आकृतीचा उपयोग करूनच आपल्याला करायचा आहे. तर DOEB चा काढायचा आहे, सॉरी DOEB. आता DOEB कुठला आहे बा, DOEB हा ट्रॅपिझम आहे, तुम्हाला दिसतोय बा एवढा बा, मी दाखवतोय त्या अनॉट करून. बा इथे दिसेल तुम्हाला, हा DOEB. तिथनं हा समलंब चौकोन तयार होतो, बरोबर का. बघा की ज्याच्यामध्ये समलंब चौकोनामध्ये दोन आकृती आहेत. कुठल्या दोन आकृती लपल्यात सांगा, एक हा आयत लपलाय आणि दुसरा काय आहे, हा त्रिकोण लपलाय. ट्रँगल, एक रेक्टँगल आणि एक ट्रँगल आहे. मग आता तुम्ही ह्या ट्रॅपिझमचं एरिया काढला की तुम्हाला दुसरं इक्वेशन जे आहे एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर हे इक्वेशन मिळतं. तर म्हणून तिथं काय म्हणले बा, let us suppose that an object in uniform acceleration A
and it has covered the distance s within time t from the graph in figure. The distance covered by the object during time t is given by area of quadrangle DOEB. म्हणजे त्या ट्रॅपिझमचा एरिया काढायचा आहे. आता एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB त्याचा फॉर्म्युला काय आहे, दोन्ही पद्धतीने काढू शकताय. एक तर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून सुद्धा आपण काढू शकतो, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये दोन आकृत्या लपल्यात, एक रेक्टँगल लपलाय आणि दुसरा ट्रँगल लपलाय. तर रेक्टँगलचा एरिया आपल्याला माहिती आहे आणि ट्रँगलचं एरियाचं सूत्र सुद्धा माहिती आहे आपल्याला. तर त्याचा सुद्धा सूत्राचा उपयोग करून आपल्याला काढता येईल. बा एस इज इक्वल टू रेक्टँगलचं काय, लेंथ इंटू ब्रेड. आता तुम्ही आकृती बघून नंतर बघा, ए इंटू ओई प्लस 1/2. ट्रँगलचं काय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असतं आणि इथं काय असतं, लांबी गुणिले रुंदी आहे. म्हणून एस इज इक्वल टू ए इंटू ओई प्लस 1/2 इंटू एबी इंटू डीए. आता फक्त किमती घालायचे आहेत. तिथे सुद्धा ए इज इक्वल टू यू इनिशियल व्हेलॉसिटी, ओई म्हणजे टी आहे, त्यानंतर ओई इज इक्वल टू डीए इज इक्वल टू टी असणार आणि एबी म्हणजेच एटी म्हणजे सीडी आहे. म्हणून ह्या सगळ्या किमती घातल्यानंतर तुम्हाला काय मिळते बा, एस इज इक्वल टू यू इंटू टी प्लस 1/2 एटी इंटू टी आहे. म्हणून एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. हे न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन की जे डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं रिलेशन दाखवतं. मी सुरुवातीला तिन्ही इक्वेशन एकाच वेळी सांगितलेत, परंतु हे ग्राफिकल मेथडवरनं इक्वेशन कसे मिळतात ते आपण बघतोय. दुसरं इक्वेशन एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, की ज्याच्यामध्ये तो ट्रॅपिझम मिळवलाय. तो ट्रॅपिझमचा एरिया आपण ट्रँगलचा वेगळा काढून रेक्टँगलचा वेगळा काढून त्यांची दोन्हींची बेरीज केली की हे तुम्हाला इक्वेशन मिळतं. आता थर्ड इक्वेशन जे आहे ते थर्ड इक्वेशन मिळवण्यासाठी काय करायचं बघा, आपल्याला इथं मात्र आता इथं सुद्धा ट्रॅपिझमचाच एरिया काढायचा आहे, परंतु त्या ट्रॅपिझमचा एरियाचं सूत्र वापरायचं आहे. त्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे कसं आहे, की 1/2 गुणिले समांतर असणाऱ्या बाजूंची बेरीज गुणिले त्या दोन्ही समांतर बाजूंमधलं अंतर. हे तुम्हाला बघा लक्षात येईल. वी हॅव सीन इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड velocity. We have seen that from the graph in figure we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. DOEB is the trapezium. So we can use the formula of its area. आता इथं फॉर्म्युला वापरायचा आपल्याला डायरेक्ट ट्रँगलचा आणि रेक्टँगलचा वेगळा न काढता. त्याचा फॉर्म्युला काय बा, एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपिझियम DOEB. मग त्याचं सूत्र काय बा, 1/2 इंटू सम ऑफ लेन्थ ऑफ पॅरलल साइड्स, म्हणजे समांतर बाजूंची बेरीज गुणिले डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड, म्हणजे समांतर बाजूंमधलं अंतर. हे सूत्र असतं. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोन कसं आहे बघा, आणि एकदा तुम्हाला मागे दाखवतो मी. इथं समलंब चौकोन दिसतोय तुम्हाला बघा, DOEB. ह्याचे पॅरलल लाईन्स कुठले आहेत सांगा, DO आणि B ह्या पॅरलल लाईन्स. तर 1/2 इंटू सम ऑफ दी हाइट्स ऑफ पॅरलल साइड्स, ह्या दोन्हींच्या समांतर बाजूंची बेरीज इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. हे डिस्टन्स ह्या दोन्ही समांतर बाजूंमधलं अंतर, हे सूत्र आहे बरोबर. म्हणून इथे तिसरं जे इक्वेशन आपल्याला मिळते बघा, सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. एस इज इक्वल टू 1/2 इंटू, आता हे सगळ्या किमती तुम्हाला पॅरलल साइड्स इथं आहेत, ओडी प्लस बी, त्यानंतर इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स ओई आहे. ओडी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, बीई म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, ओई म्हणजे टी. परत किमती घातल्या, एस इज इक्वल टू 1/2 इंटू यू प्लस व्ही इंटू टी. किमती घातल्यानंतर आता आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन म्हणजे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आहे. म्हणून टी इकडे घेतला तर काय येईल, व्ही मायनस यू अपॉन ए येईल, कारण ते टी ची किंमत घालायची आपल्याला. म्हणून एस इज इक्वल टू 1/2 इंटू यू प्लस व्ही आणि व्ही मायनस यू अपॉन ए. आता यू प्लस व्ही आपण व्ही प्लस यू लिहू शकतो आणि कंसात परत दुसऱ्या कंसात व्ही मायनस यू आहे आणि इथं खाली 2 येईल, परत इथं आहे असं यस. आता हे 2a तिकडे न्या, 2as आणि व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्ही 8वी मध्ये बघितलंय. एका कंसात ए प्लस बी असेल, दुसऱ्या कंसात ए मायनस बी असेल, तर त्याचं सूत्र काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं. म्हणून इथं काय येईल सांगा, व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू ह्या दोन्ही कंसांचा विस्तार हा कशाचा विस्तार आहे, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरचा. म्हणून 2as आहे असं ठेवलं आणि व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर ह्याच्याबद्दल लिहिलं तर काय येईल आपल्याला, एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर येईल आणि शेवटी अधिक वजा इकडे केल्यानंतर काय येईल सांगा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे हे 3 इक्वेशन्स ग्राफवरनं कसे मिळाले हे लक्षात आलं का बघा. ती जी आकृती आहे ग्राफची ती एकच आहे, त्या तिन्ही इक्वेशन्स त्या ग्राफवरनं आपल्याला मिळवायचं आहे. पहिलं इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी,
की जिथं फक्त आपण ऍक्सेलरेशनचं सूत्र वापरतो. दुसऱ्यामध्ये जो काय क्वाड्रँगल आहे तिथं ट्रँगलचा आणि रेक्टँगलचा एरिया वेगळा काढून आपण एस इज इक्वल टू युटी प्लस 1 हाफ एटी स्क्वेअर मिळवलं. आणि तिसरं इक्वेशन कसं मिळवलं, ट्रॅपिझियमचं एरियाचं सूत्र वापरलं की ज्याच्यामध्ये सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. आणि हे 3 इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. बरोबर आहे. मग आता मला सांगा 3 इक्वेशन कोण सांगतं एकदा? न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन त्यातले 3 इक्वेशन्स सांगा बरं. पहिले इक्वेशन कुठलं आहे? V is equal to U plus 80. हे इक्वेशन काय शो करतं? हे इक्वेशन काय शो करतं सांगा? कशा कशामधलं रिलेशन दाखवतो? V is equal to U plus 80. Relation between velocity and time. राईट, व्हेलॉसिटी अँड टाइम. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन दुसरं कोणीतरी सांगा. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. S is equal to ut plus 1 half at square. कशात रिलेशन दाखवतो? यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आणि टाइम. बरोबर, डिस्प्लेसमेंट अँड टाइम. तिसरं इक्वेशन कोण सांगते? U square is equal to U square is equal to U square plus 2as. This is the relation between डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2as. म्हणजे तुम्हाला 3 इक्वेशन समजलेत व्यवस्थित. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता मला तुम्हीच सांगायचं, त्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. बरोबर आहे. बघा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अभ्यासण्यासाठी आपल्याला इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग? अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे कुठलीही स्थिर वस्तू फोर्स लावल्याशिवाय मूव्ह होत नाही. द फोर्स इथे दिसते तुम्हाला. दुसरं, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. म्हणजे एखादं टेबलावरची वस्तू उचलणं तुम्हाला जेवढं सोपं आहे तेवढं टेबल उचलणं अवघड आहे. फ्रुट्स ऑन द ट्री फॉल डाऊन व्हेन इट्स ब्रँचेस आर सेकंड. म्हणजे आपण समजा एखाद्या झाडाला लागलेली फळं असतील, त्या झाडाच्या फांद्या जर आपण हलवल्या तरी फळं पडतात. त्यानंतर अन इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाइम इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. ही सगळी उदाहरणं त्या दिवशी बघितली तुम्ही. म्हणजे फॅन फिरत असेल आणि तो अचानक आपण स्विच ऑफ केला तरी सुद्धा फॅन थोड्या वेळ फिरत राहतो. या सगळ्या उदाहरणांच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते बा, की व्हॉट इज द इनर्शिया म्हणजे जडत्व म्हणजे काय आपण बघूया पहिल्यांदा. came from the Latin word iners. Inertia is the natural tendency of the object to remain at rest or if moving to continue its motion. म्हणजे एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहणं किंवा एखादी वस्तू मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये आहे असं राहणं ही त्याची प्रवृत्ती असते वस्तूची. त्याला काय म्हणतात? इनर्शिया. टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट चेंजेस इन देअर स्टेट ऑफ मोशन. म्हणजे टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट म्हणजे वस्तूची प्रवृत्ती की जी कशाला विरोध करते? रेजिस्ट म्हणजे विरोध करणे. चेंजेस इन देअर स्टेट ऑफ मोशन त्याची स्थिर अवस्था बदलण्यासाठी विरोध करते किंवा गतिमान अवस्था बदलण्यासाठी विरोध करते. ही त्याची जी काही टेंडन्सी असते वस्तूची त्याला इनर्शिया म्हणतात. बा डेफिनेशन ऑफ इनर्शिया, द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू स्टे ऍट रेस्ट ऑर प्रिझर्व इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजे वस्तूची टेंडन्सी की जी आहे असे स्टेट ऑफ रेस्ट मध्ये राहणे किंवा आहे असं स्टेट ऑफ मोशन मध्ये राहणे त्याला इनर्शिया म्हणतात. तिथं सुद्धा तुम्हाला इनर्शियाचं एक सोपं उदाहरण त्या दिवशी सांगितलं होतं. आपण हे बऱ्याच वेळा करतो. समजा आपण एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि पुठ्ठा ठेवला आणि त्याच्यावरती कॉइन ठेवून आपण पुठ्ठ्याला जर टिचकी मारली तर ती कॉइन तिथंच पडते. कारण का? आपण पुठ्ठ्याला टिचकी मारली असते, पुठ्ठ्यावर फोर्स अप्लाय करतो, कॉइनला फोर्स अप्लाय करत नाही, त्यामुळे ती आहे अशी खाली त्या ग्लासमध्ये पडते. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया आणखी काय सांगता येईल? अ बॉल रोल्स अक्रॉस द फ्लोर अंटिल हिट्स अनदर ऑब्जेक्ट. म्हणजे समजा आपण फरशीवरती चेंडू टाकला तर तो चेंडू थांबत नाही जोपर्यंत तो कुठल्या दुसऱ्या गोष्टीवर जाऊन आदळत नाही. इट इज डिफिकल्ट टू स्टार्ट पुशिंग अ स्टर्ड कार. म्हणजे एखादी बंद पडलेली कार असेल तर त्याला आपण पुश करायला आपल्याला अवघड जातं. त्यानंतर ड्रायव्हिंग अराउंड अ कर्व मेक्स पॅसेंजर्स फील लाईक दे आर फ्लाइंग आउट ऑफ द कार. म्हणजे ज्यावेळी आपण कारमध्ये बसलेलो असतो आणि अचानक एखादं वळण येतं त्यावेळी वळणाला ज्यावेळी गाडी टर्न घेते त्यावेळी आपण कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला लांब फेकल्यासारखं वाटतं कारमधनं बाहेर. हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते इनर्शियाचे एक्झाम्पल आहेत. त्याच पद्धतीनं स्थिर असलेली गाडी असेल किंवा बस असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये बसला असेल आणि अचानक एकदम गाडी स्टार्ट झाली तर काय होतं सांगा? मागं जर्क बसतो.
समजा ब्रेक मारला अचानक तर पुढे जर्क बसतो. हे सगळे इनर्शियाचे एक्झाम्पल आहेत. आणि पहिला इनर्शिया आणि मास. आता इनर्शिया आणि मास बघा. द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट इज रिलेटेड टू इट्स मास. द ग्रेटर द मास ऑफ एन ऑब्जेक्ट ग्रेटर द इनर्शिया. हे जडत्व ही प्रॉपर्टी कशावर अवलंबून असते तर त्या ऑब्जेक्टच्या मासवर. जर ऑब्जेक्टचं मास जास्त तर इनर्शिया जास्त आहे. तिथे एक्झाम्पल लक्षात येईल. एलिफंट हॅज मोर दॅन अ ह्युमन विच मीन्स इट इज हार्डर टू चेंज अन एलिफंट्स मोशन दॅन अ ह्युमन्स मोशन. म्हणजे माणसापेक्षा हत्तीचं जी काय मोशन आहे ती बदलणं आपल्याला अवघड जातं. ठीक आहे. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय बा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब दिस व्हेरी प्रॉपर्टी अँड देअरफॉर ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजे न्यूटन्स लॉ जो आहे तो इनर्शिया एक्सप्लेन करतो, जे आता आपण बघितलं, म्हणून त्याला लॉ ऑफ इनर्शिया असे म्हणतात. म्हणजेच काय, एव्हरी मटेरियल बॉडी कंटिन्यूज टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन अंटिल द अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन इट. म्हणजे प्रत्येक वस्तू त्याची स्थिर अवस्था किंवा त्याची गतिमान अवस्था स्वतःहून बदलत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावरती अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स आपण लावत नाही. त्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणतात. मग आता इथं बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्सचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले बा. आता इथं दोरखंड ओढतायत, दोन्ही बाजूला ओढणाऱ्यांची ताकद जर 300 न्यूटन आणि 300 न्यूटन असेल तर ते बॅलन्स्ड आहे. आणि एकीकडे 400 न्यूटन आणि एकीकडे 300 न्यूटन असेल तर ते अनबॅलन्स्ड आहे. तर बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड एक्झाम्पल, ज्याला आपण टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल म्हणतो, म्हणजे रस्सी खेच असते ते एक्झाम्पल, तिथं तुम्हाला बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्डचं एक्झाम्पल लक्षात येईल. ठीक आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्याचं स्टेटमेंट बघा, जे आता मगाशी मी सांगितलं. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट ऑर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless an external unbalanced force acts on it. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे त्याची रेस्ट पोझिशन किंवा स्टेट ऑफ मोशन आहे अशी ठेवतो कधीपर्यंत, जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत नाही.